आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. स्थानिक गुन्हे शाखा बीड यांची दमदार कामगिरी. जबरी चोरी, घरफोडी, सोलार प्लांटवर चोरी करणारी टोळी जेरबंद. बीड जिल्ह्यासह केज तालुक्यामध्ये सध्या चोऱ्या, घरफोडी, सोन्याचे दागिने, दरोडे, मोटारसायकल, मोबाईल चोरीचे मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढलेलं आहे आणि या सर्व बाबीला सर्वसाधारण नागरिक त्रस्त झालेले आहेत. सध्या बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेलं आहे आणि आता पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगात फिरवत सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळत असल्याचं दिसून येत आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचारी यांनी दमदार कामगिरी करत जबरी चोरी, घरफोडी, सोलार प्लांटवर चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद केलेला आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि अंमलदार हे पोलीस ठाणे केज येथील गुन्हे रजिस्टर नंबर 461/2026 कलम 331/4, 303/235 भारतीय न्याय संहितामधील आरोपीचा शोध केज उपविभागात घेत असताना पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांना एका खबरीमार्फत माहिती मिळाली की काही दिवसांपूर्वी प्रकाश उर्फ गुड्ड्या काळे राहणार मोहा यांनी त्याच्या मित्रासह त्याच्याकडील पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH12 FH 4245 या क्रमांकाच्या स्कॉर्पिओ गाडीने धारूर येथे रात्रीच्या वेळी जाऊन 10 शेळ्या आणल्या होत्या. त्या काही दिवसांपूर्वी शेळ्या विक्री केल्या आहेत. तसेच 2 दिवसापूर्वी केज येथून कॉपर चोरी केली आहे आणि तो आज कॉपर विक्री करण्यासाठी कळंब येथे जाणार आहे. सदरील मिळालेली माहिती ही खात्रीशीर वाटल्याने पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचे पथक हे मोहा गावच्या दिशेने रवाना झालेले आहे. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हॉटेल कुलस्वामिनीपासून मोहा गावात जाणाऱ्या रस्त्याने जात असताना गुप्त खबर यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरील स्कॉर्पिओ गाडीत एकूण 6 इसम प्रकाश उर्फ गुड्ड्या, शहाजी काळे, शहाजी शेषराव पवार, संतोष बारीकराव शिंदे हे तिघेजण राहणार मोहा तालुका कळंब, दिनेश नागनाथ काळे राहणार कुर्णे नगर तालुका जिल्हा धाराशिव, महेश शिवाजी पवार राहणार मोहा, अशोक हिम्मत शिंदे राहणार मोहा असे 6 जण मिळून आले आणि त्यातील 2 आरोपी हे पोलीस पथकाला धक्का देऊन पळून गेले. यातील प्रकाश उर्फ गुड्डे याला शेळी चोरी आणि कॉपर चोरीबाबत विचारणा केली असता त्याने धारूर तालुक्यातील आडस येथून त्याच्यावरील नमूद साक्षीदारासह जाऊन आखाड्यातील झोपलेल्या इसमाला मारहाण करून शेळ्या चोरी केल्या होत्या. तसेच हीच येथील कानडीमाळी मस्साजोग येथील सोलार प्लांटमधून आर्थिंग रोड आणि वायर चोरी केली होती. तसेच त्यांनी साक्षीदारासह नेकनूर हद्दीतील येळमघाट येथे जाऊन रात्रीची घरफोडी केल्याचे कबूल केले. त्याच्या ताब्यातून गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या हत्यार आणि वाहनासाठी 6,79,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला आहे. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम, सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटरमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस हवालदार घोडके, जफर पठाण, दिलीप गीते, भागवत शेलार, दीपक खांडेकर, अर्जुन यादव, महिला पोलीस हवालदार मुंडे, पोलीस अंमलदार अश्विन कुमार सुरवसे, चालक पोलीस हवालदार गणेश मराडे यांनी केली आहे. जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.